आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान एक गौप्यस्फोट केला। सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख करत रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 वेळेला एयू या नावाने फोन आले होते। एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केलाय। दरम्यान राहुल शेवाळे यांच्यावर ठाकरेंच्या पक्षाने जोरदार हल्ला चढवला आहे। सुशांत सिंह प्रकरणातला एयू कोण? राहुल शेवाळेंचा लोकसभेत सवाल। सुशांतच्या मृत्यूचा नव्यानं तपास होणार? अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे। सुशांतनं आत्महत्या केली की त्याच्या आत्महत्येचा बनाव करण्यात आला, यातल्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा आलेल्या नाहीत। सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण माहिती नसताना थेट लोकसभेत सुशांत प्रकरणाचा आता उल्लेख आलाय। बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार आणि एकेकाळचे उद्धव ठाकरेंचे विश्वासू राहुल शेवाळेंनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावानं आलेले 44 फोन नेमके कोणाचे होते असा सवाल केलाय। रिया चक्रवर्ती ला सुशांतच्या मृत्यूपूर्वी जे कॉल आले होते त्या कॉलच्या संदर्भातचा उल्लेख बिहारच्या जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामध्ये निदर्शनास आलेले आहे आणि ते कॉल एयू या नावाने आले। रियाच्या मोबाईलवर आलेला एयू नावाचा कॉल अनन्या उद्धव की आदित्य उद्धवचा आहे हे सीबीआयनं जनतेला सांगावं असंही शेवाळे यांनी म्हटलंय। बिहार पोलिसांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्यात एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा बिहार पोलीस स्टेशनच्या इन्व्हेस्टिगेशनचा अर्थ होता अशी माहिती मला मिळालेली आहे आणि सीबीआयने अजूनपर्यंत ह्या गोष्टीचं कुठलीही माहिती लोकांसमोर आणलेली नाहीये, म्हणून खरी काय माहिती आहे ही लोकांसमोर यावी। राहुल शेवाळे यांनी केलेल्या या आरोपांमुळे ठाकरेंचा पक्ष चवताळून उठलाय। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारू नयेत असा इशारा ठाकरेंच्या पक्षानं दिलाय। मला असं वाटतं जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नये आणि स्वतः राहुल शेवाळे यांच्याबद्दल देखील एका महिलेने गंभीर आरोप केलेले आहेत। मग त्यावर त्या महिलेच्या तक्रारीला आजपर्यंत कोणीच दखल घेतली नाही। तिने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केल्याचं समजतंय। सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप गेल्या काही दिवसांपासून बंद झाले होते, पण एकेकाळी मातोश्रीचे खासमखास असलेल्या राहुल शेवाळेंनीच या प्रकरणाचा थेट लोकसभेत उल्लेख केल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यामुळे लोकसभेत एका चर्चेदरम्यान खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरे यांनी लव यू मोर म्हणत त्या घाणीत मला जायचंच नाही असं म्हटलंय। मी त्यांना एवढंच सांगेन लव यू मोर, पण मला वाटतं त्या घाणीत मला जायचं नाहीये। एकंदरच आम्हाला माहिती आहे की ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वतःच्या घरात नसते, गद्दारी ते घरात एकदा दोनदा तीनदा किंवा अनेक वेळा केलेले, त्यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली। आम्हाला त्यांच्याकडून अजून चांगलं काही अपेक्षित नाही। मी ह्या व्यक्तीला काडी मात्र किंमत देत नाही। यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहिती आहे, मला ह्याच्यात जायचं नाही। काही लोकांबद्दल त्यांच्या मला पर्सनल लाईफ मध्ये जायचं नाही, कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं किंवा कोणाच्या बद्दल काही असं वाईट पसरावं, म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या पक्षाचे नाशिकचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत। भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे अतिशय खास आणि विश्वासू मानले जातात। नाशिकमधील अनेक नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला। या धक्क्यातून सावरत नाही तोच संजय राऊत यांना आणि ठाकरेंच्या पक्षाला आणखी मोठा धक्का बसलाय। भाऊसाहेब चौधरी हे आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते।
तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं चौधरी यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. दरम्यान संजय राऊत यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे भाऊसाहेब चौधरी नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, एक धावती नजर टाकूयात. शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रातील अतिशय प्रमुख चेहरा अशी त्यांची ओळख आहे. ठाकरेंच्या पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत यांचे अतिशय निकटवर्तीय, अतिशय विश्वासू. एवढंच नाही तर राऊत यांच्या कोर्ट केसमधल्या कामकाजातील मुख्य व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. राऊत यांचा जामीनदार म्हणून कोर्टात त्यांनी सही केले. तरुण तडफदार आणि अतिशय संयमी संघटक अशी ही त्यांची ओळख आहे. संजय राऊत यांच्या प्रत्येक कामात भाऊसाहेब चौधरी हे कायमच राऊत यांच्यासोबत राहिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. सीमावाद उफाळून येईल असं वक्तव्य दोन्ही राज्यांकडून कुणीही करू नये असं या बैठकीत ठरलं होतं. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमावादावरून पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलंय. पाहूयात एक खास रिपोर्ट. कानडी मुख्यमंत्र्यांचा पुन्हा खोटारडेपणा. इंचभर जमीन न देण्याचा कन्नडिगांचा ठराव. शहांसोबतच्या बैठकीतल्या तपशिलावरूनही घुमजाव. दिल्लीत सीमावादावर झालेल्या या बैठकीची दृश्य पहा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मध्यस्थीनं महाराष्ट्र आणि कर्नाटकचे नेते सीमावाद भडकेल अशी वक्तव्य आणि कृती करणार नाहीत अशी ग्वाही देण्यात आली. पण बैठकीच्या अवघ्या आठवड्याभरात बोम्मई दिलेल्या वचनावरून फिरलेत. त्यांनी कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राला 1 इंचही जमीन देणार नाही असा ठराव आणण्याची तयारी केली आहे. एवढंच काय तर अमित शहांसोबत सीमावादावर चर्चाच झाली नाही असा युक्तिवाद त्यांनी केलाय. अवघ्या आठवड्याभरापूर्वी बैठकीत काय झालं ते तुम्हीच ऐका. दोनों राज्यों में कानून और व्यवस्था की परिस्थिति ठीक रहे, अन्य भाषाभाषी आबादी को या तो यात्रियों को या व्यापारियों को किसी भी प्रकार की परेशानी न झेलनी पड़े, इसके लिए एक सीनियर आईपीएस अफसर की अध्यक्षता में दोनों राज्य कमेटी बनाने के लिए सहमत हुए हैं, जो कानून और व्यवस्था को संविधान के हिसाब से ठीक रखने में प्रयास करेंगे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश दिलेले असतानाही सीमा भागात मराठी भाषकांची गळचेपी सुरूच आहे. एकीकरण समितीचा मेळावा कानडी पोलिसांनी उधळून लावला. दुसरीकडे मराठी नेत्यांनाही सीमा भागात अजूनही बंदी आहे. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्यास कानडी बोम्मई किती विश्वासघातकी आहे हे अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा तापाला लागलाय. कर्नाटक सरकारच्या भूमिकेवरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर आता राज्य सरकारनं सुद्धा कर्नाटकच्या संदर्भात बाह्या सरसावले आहेत. सीमावादाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार आक्रमक झालं असून येत्या आठवड्यात राज्यातील अर्धा इंच जमीन देखील देणार नसल्याचा ठराव राज्य सरकार आणणार आहे. याबद्दल राज्य सरकार दोन्ही विरोधी पक्षनेत्यांशी देखील चर्चा करणार आहे. हा ठराव तयार करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समन्वयक मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना आदेश दिलेत. त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटक वासियांना बरं वाटण्याच्या करता तशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी करतात. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट केले पाहिजे आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या पण सीमावासीय भागातल्या मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक समाधान वाटेल, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं मी सातत्याने बोलतो आणि आज पण माझी भूमिका तीच आहे. आपण वारंवार सांगता भुजबळांबरोबर आम्ही तुरुंगात होतो. अरे मग दाखवा ना लाठ्या खाल्ल्यात त्या तुम्ही.
तो जोर तो जोश. आता तुम्ही मुख्यमंत्री आहात ना, आता तुम्ही सत्तेवर आहात ना. मग देवेंद्रजी असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. जो राज्याचा मुख्यमंत्री आहे त्या क्षण त्याने भूमिका घेतली पाहिजे. आणि तुम्ही जर भूमिका घेत नसाल या प्रश्नावर तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाही आहात. सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब न्यायप्रविष्ट असताना एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी भाषा वापरणं, जो संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती आहे त्यांना हे बिलकुल शोभत नाही. आरेरावीची भाषा, दमदाटीची भाषा त्यांना जशी करता येते त्याच्या 100 पट जादा आरेरावीची भाषा, दमदाटीची भाषा करण्याची ताकद मराठी माणसाच्या रक्तामध्ये, मराठी माणसाच्या मनगटामध्ये आहे. त्यामुळं मला त्यांना जाहीरपणानं सांगायचं आहे, तुम्ही अशी वक्तव्य थांबवा. त्यामुळे महाराष्ट्रातले मंत्री आणि नेते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानानं राजकीय क्षेत्रात चर्चेला तोंड फुटलं होतं. पण आता काँग्रेसनं सुद्धा शिंदे फडणवीस सरकारमध्ये महिला मंत्री नसल्याचा मुद्दा अधोरेखित केलाय आणि सरकारला थेट सभागृहात कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही. येणाऱ्या काळामध्ये आमची एकतरी महिला मंत्री या ठिकाणी येणार आहे की नाही? जे एक्सपान्शन होईल ते माननीय मुख्यमंत्री त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य देतील. उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिलेला संधी मिळू शकते असं म्हणत सत्ताधाऱ्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न केलेला. तुम्ही जे सांगितलं की मला परत मुख्यमंत्री बनायचे, मला मुख्यमंत्री करण्याची किंवा माझे मुख्यमंत्री पण माझ्या हक्काचा, आपल्या शिवशक्ती, लवशक्ती, भीमशक्तीचा एक कर्तबगार माणूस, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवायचे. आता हाच धागा धरत काँग्रेसनं महिला मंत्र्यांच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं बघायला मिळालं. माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महिला मंत्री कधी करणार आहात असा सवाल सरकारला विचारला. मागील मंत्रिमंडळामध्ये आम्ही 3 महिला होतो, उपसभापती महिला होत्या. येणाऱ्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये आमची एकतरी भगिनी येणाऱ्या काळामध्ये, यावेळी तर आलीच नाही, येणाऱ्या काळामध्ये आमची एकतरी महिला मंत्री या ठिकाणी येणार आहे की नाही? 30 जूनला राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर सरकारच्या 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. पण यात एकाही महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. आता दुसरं मंत्रिमंडळ विस्तारही लांबत असल्यानं वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नावर सरकार काय उत्तर देणार याकडे सभागृहाचं लक्ष लागलेलं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आगामी मंत्रिमंडळात महिला मंत्री नक्की असेल असं आश्वासित केलं. नक्कीच महिला मंत्री आम्ही करणार आहोत. आता जे एक्सपान्शन होईल ते माननीय मुख्यमंत्री त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य देतील, त्याची आपण काळजी निश्चितपणे करू नका. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिलेला स्थान मिळणार हे निश्चित झालंय. पण विस्ताराला मुहूर्त कधी मिळतो आणि त्यात कुणाकुणाला संधी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे नागपूरमध्ये अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीनं अभिरूप न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं आणि यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरं दिली. यावेळेला मोदींच्या वाढदिवशी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता आपल्या देशाचे 2 राष्ट्रपिता आहेत, महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितलं. महात्मा गांधी आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि मोदीजी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं माझं ठाम मत आहे. आपले 2 राष्ट्रपिता आहेत, नवीन भारताचे आणि ते भारत. महात्मा गांधीची तुलना या देशामध्ये कोणाची होऊ शकत नाही आणि ते करूही नये. काही वक्तव्य ज्या पद्धतीनं काही लोक करतात आहेत की नवीन भारताचं, तर हा जो नवीन भारत जो आहे हा नवीन भारत फक्त मुठभर लोकांसाठी काम करते आहे, मुठभर लोकांचं भलं केलं जाते आहे आणि देशातल्या सगळ्या लोकांना गरीब केलं जाते आहे, त्यांना लुटलं जातं आहे, त्याला उपाशी मारलं जातं आहे. हा नवीन भारताचा महात्मा त्यांना व्हायचं असेल तर त्यांनी व्हावं. पण आम्हाला या अशा महात्म्याची गरज नको, जे या देशाच्या प्रत्येक लोकांना न्याय देणारा महात्मा असावा, जे महात्मा गांधीसारखे.
आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी संभाव्य लाटेची. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू असताना देशात सतर्कतेच्या सूचना केंद्र सरकारनं जारी केल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्कची सक्ती लागू होणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात उद्या एक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत एक बैठक होणार आहे. या बैठकीत मास्कच्या सक्तीबद्दल आणि जिनोम सिक्वेन्सिंगच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय होईल अशी अपेक्षा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केली. तसंच चीनचा नवा व्हेरियंट राज्यात आढळलेला नाही अशी स्पष्टोक्तीसुद्धा आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली. मात्र महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं. कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं. जे काही एक सोशल मीडियावरती किंवा कुठल्या न्यूजमध्ये दाखवत असेल की महाराष्ट्रामध्ये असा कोविडचा पेशंट काही सापडले नवीन व्हेरियंटचे, तर आत्तापर्यंत तसं आमच्या ऑफिशियली रेकॉर्डवरती कुठेही महाराष्ट्रामध्ये असा पेशंट सापडलेला नाही आहे. इमिजिएट जो आहे मोठा निर्णय आता उद्या आमचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ह्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि उद्या आमची केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबर सुद्धा एक कॉमन मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर मग फायनल निर्देश आम्हाला दिले जातील. त्या पद्धतीचा आम्ही डिपार्टमेंटला खाली डायरेक्टिव्ह देऊ. ज्या ठिकाणी या तुमच्या व्हेरियंट 7चे जे पेशंट दिसत आहेत त्या देशातला पहिलं टार्गेट करा आणि तिथून येणारे पर्यटक असतील, आपले उद्योजक असतील किंवा आपल्यातून त्या ठिकाणी गेलेला एखादा उद्योजक असेल, तो रिटर्नमध्ये आलेला असेल तर त्याचं इमिजिएट थर्मल टेस्टिंग करून 100% टेस्टिंग करून जर आपल्याला काही डिफेक्टिव्ह वाटलं त्यांचं स्वॅग घेऊन त्याच्यामध्ये जर काय असलं तर इमिडिएट तुम्हाला त्याच ठिकाणी त्यांचं आयसोलेशन करा. आपलं तरी 95% पुढं आपल्या डोसेस पूर्ण झालेले आहेत. इम्युनिटी पॉवर आपले चांगले वाढलेले आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या काही न्यूज आल्या वगैरे तर आपल्याला घाबरून जायचं अजिबात कारण नाही आहे. प्रशासन, शासन सतर्क आहे ह्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी आणि आपली यंत्रणा पूर्ण तयार आहे. तिकडे चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सुद्धा अलर्ट आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत आणि सल्लागार समितीच्या सोबत एक बैठक घेतली आणि काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावा अशा प्रकारचं आवाहन सुद्धा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलंय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणात पोहोचली. पण आरोग्यमंत्री मांडवीय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून देशाच्या हितासाठी भारत जोडो यात्रा पुढे ढकलावी अशी विनंती केली. आरोग्यमंत्र्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सुद्धा एक पत्र लिहिलंय आणि यात्रा थांबवावी असं आवाहन केलं आहे. राजस्थान के 3 MP ने मुझे पत्र लिखा था कि राजस्थान में भारत जोड़ो यात्रा में गए हुए कई लोगों को कोविड पॉजिटिव पाया गया है. हिमाचल के सम्माननीय मुख्यमंत्री जी पर भी भारत जोड़ो यात्रा में गए थे. उसके बाद उसमें भी कोविड पॉजिटिव पाया गया. सवाल ये खड़ा होता है क्या एक परिवार सब प्रोटोकॉल से ऊपर है? ये तो मैं मान सकता हूं कि आज भी गांधी परिवार में कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष को ज्यादा एक परिवार को मान्यता मिलती है, लेकिन देश का प्रोटोकॉल, कोविड का प्रोटोकॉल तो उनको फॉलो करना पड़ेगा. गुजरातमध्ये इलेक्शन झालं, खूप मिटिंगी झाल्या, गुजरातमध्ये रॅल्या झाल्या, इलेक्शनच्या दिवशी सुद्धा पदयात्रा झाली.
त्यावेळी कोणी सांगितलं नाही की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. आणि आता ज्या तऱ्हेने राजेंनी आपल्याला बघितलं असेल की वेग धरलेला आहे, ज्या तऱ्हेने लोकांमध्ये त्याचं चर्चा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना कळायला लागले की महत्त्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी, इन्फ्लेशन, चायना याच्यावरती न बोलता काहीतरी वेगळ्या विषयावरती सामाजिक तेढ निर्माण करायचं. एखादा विषय जसा आता थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली, असे काही विषय निर्माण करायचे आणि त्याच्यावरती चर्चा आयोजित करायची. 8 ते 9ची जी चर्चा असते त्याच्यावरती होते, त्याच्यामध्येच चर्चेमध्ये लोकांना गुंतवलं जातं आणि कुठेतरी मला वाटतं हे थांबवलं गेलं पाहिजे. ही राहुलजींनी भूमिका समोर आणल्यामुळे कदाचित हे पत्र गेलं असेल. तिकडे देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडीशी वाढ होताना दिसते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं खबरदारी बाळगायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी टास्क फोर्सप्रमाणे एक समितीसुद्धा स्थापन केली जाईल असं सरकारच्या वतीनं सभागृहात स्पष्ट करण्यात आलं. कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी राज्य सरकारनं वेगानं तयारी सुरू केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्र सावधान. कोरोना विरोधात लढण्यासाठी टास्क फोर्स. कोरोनाची चौथी लाट रोखण्यासाठी सरकार सज्ज. कोरोनाच्या 3 लाटा सहन केलेल्या महाराष्ट्राला सावधान करणारी बातमी. कोरोना पुन्हा परत येतोय. चीन आणि जपानमध्ये कोरोना नव्या व्हेरियंटसह आलाय. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्टवर गेली आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित केलाय. आपण जम्बो सेंटरची पण उभारणी केली. त्यावेळेस अर्थ मंत्रालय माझ्याकडे होतं. कुठल्याही परिस्थितीत अशा कामाला अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, आपण निधी कमी पडून दिला नाही. हा विषय कदाचित फार तातडीचा मला आता वाटतोय, कारण एकदम हे वाढलं तर विमानं बंद करावी लागतात. अख्खा देश काही दिवसाच्या करता आपण लॉकडाऊन केलेला होता. याचा विसर कृपा करून सभागृहातल्या कोणत्याही सदस्यांनी विसर पडून देऊ नये आणि सरकारने पण याबद्दलची अतिशय काळजी घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती. सरकारही कोरोनाशी लढण्यासाठी तयारी करत आहे. यापूर्वी कोरोनाचा सामना करण्यासाठी जसा टास्क फोर्स होता तशीच एखादी समिती नेमणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेत्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. जरूर या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल आणि आपण माननीय विरोधी पक्षनेते सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स हा या ठिकाणी तात्काळ आपण गठीत करू, जो बदलत्या परिस्थितीवर नजर ठेवून आपल्याला वेळोवेळी सूचना करेल आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण निश्चितपणे करू. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडते की काय अशी स्थिती होती. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रानं आतापासूनच कंबर कसणं गरजेचं आहे. तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या. भाजपचे आमदार महेश लांडे यांच्या मागणीनंतर पिंपरी चिंचवडकरांना एक खूप मोठा दिलासा मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शास्तीकर माफ करण्याची घोषणा केली. महेश लांडगे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून या प्रश्नाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं होतं. महापौर, पक्षनेते, उपमहापौर, आमच्या सगळे स्थायी समिती सभापती, सगळ्या भारतीय जनता पार्टी या नगरसेवकांनी की या शहरातला पूर्ण शास्तीकर माफ करावा, तो ठराव आज राज्य शासनाने मंजूर केला. आज त्याची घोषणा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे. शहरात आनंदाचं वातावरण आहे. एक मोठ्या करातनं, मोठ्या दंडात्मक कारवाईतनं आज माझ्या शहरातले जवळजवळ 4.5 लाख नागरिक यातनं बाहेर पडणार आहेत. तिकडे राज्यातल्या नव्या युतीला पहिला तडा गेलाय असं वाटतंय. कारण नांदगाव तालुक्यात म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचासह 9 सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे राज्यात सत्तेवर आहेत. पण आमदार सुहास कांदे यांनी भाजपला खिंडार तर पाडलं नाही ना असा प्रश्न विचारला जातोय.
नांदगाव तालुक्यात आमदार सुहास कांदे यांनी त्यांचं वर्चस्व सिद्ध केलंय. तालुक्यातील सगळ्याच ग्रामपंचायतींवर त्यांनी शिंदे गटाचा झेंडा फडकवला. तर दुसरीकडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पवार नागापूर ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून निवडून आले. त्यांच्यासोबतच त्यांच्या पॅनलचे 9 सदस्यही निवडून आले. मात्र त्यांनी आता भाजपला रामराम करत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहासांना कांदे साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मला मदत केली. म्हणून या ठिकाणी आमची 10 पैकी 9 सीटं आमचे आलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना म्हणून घोषित करतोय आणि थोड्या दिवसात आम्ही 9चे 9 लोक प्रवेश करतोय. रत्नाकर पवार हे उभे होते आणि त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. तेव्हापासून त्यांनी बीजेपीमध्ये काम करणं बंद केलेलं होतं. ते बीजेपीत काम करत नव्हते. ते अपक्ष उमेदवाराबरोबर त्यांनी काम केलं. म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की ते बीजेपीचे पदाधिकारी नव्हते. त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला. नांदगाव मतदारसंघात सुहास कांदेंनी पंकज भुजबळांचा पराभव केला होता. त्यानंतर पंकज भुजबळांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे कांदेंना मतदारसंघात कुणाचं आव्हानच राहिलेलं नाही. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यानं आमदार सुहास कांदे यांनी ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटात आणले आणि आता तर मित्रपक्ष असलेल्या भाजपलाच त्यांनी दणका दिला. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणं वेगानं बदलत असल्याचं स्पष्ट झालंय. ज्या भाजपचं नांदगाव विधानसभा मतदारसंघात आधीपासूनच फारसं अस्तित्व नाहीये, परंतु त्यांना बरोबर घेऊन आपल्याला वाटचाल करायची पुढची, म्हणून भाजपमधले ज्येष्ठ नेते किंवा जे काही दिग्गज मंडळी आहे ते पण आपल्या बरोबर म्हणजे शिंदे सेनेबरोबर राहतील. कशी पुढच्या काळात त्याचा कसा उपयोग करून घेता येईल शिंदे सेनेला आणि आपल्या शिंदे गटाला, यासाठी त्यांची खेळी आहे. नाशिक जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 खासदार आहे. भाजपचंही जिल्ह्यात चांगलंच वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांमध्ये नव्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, नांदगाव. आता पुण्यातली एक धक्कादायक बातमी. काजू कतली फुकट दिली नाही म्हणून मिठाईच्या दुकानात गोळीबार करण्यात आला. पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरची ही धक्कादायक घटना आहे. वडगाव बुद्रुक इथली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण आहे. एकतर फुकट वर दादागिरी. पुण्यातला धक्कादायक प्रकार. 1 किलो काजू कतलीसाठी गोळीबार. पुण्यात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा समोर आलाय. पुण्यात काजू कतली फुकट खायला मिळावी म्हणून अज्ञात तरुणांनी चक्क दुकानदारावरती गोळीबार करत त्याच्यावर दादागिरीचा प्रयत्न केला. सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी या घटनेनं पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पसरलंय. गुंडांकडून गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात तो कट्टा लॉक झाल्यानं दुकानदार आणि कामगारांना सुदैवानं कोणतीही इजा झाली नाही. सिंहगड रोडवरील हेच ते दुकान आहे फुलपरी स्वीट मॉल. इथं आरोपींनी चक्क 1 किलो काजू कतलीसाठी दुकानदारावर गोळीबार केला. त्याचं CCTV फुटेज याच दुकानात रेकॉर्ड झाले. माझे 2 पोरे आले आणि म्हणले 1 किलो काजू कतली द्या. मग माझा कामगार तो भरायला लागला. मग भरताच वेळी तो म्हणला की पैसे नाहीये उधार द्या. तर आमच्या माणसाने सांगितलं नाही उधार नाही द्यायत, पैसे तुम्हाला द्यावा लागेल. तर तो म्हणला की नाही पैसे नाहीये, तुला सांगितलं ना काजू कतली दे मला 1 किलो. मग पोरांनी परत नाही म्हणलं. तो बॉक्स बाजूला ठेवला. म्हणलं पैशाशिवाय तुला माल नाही देणार. मग तेवढ्यात तो म्हणला की जर नाही दिलं तर मी गोळी घालल. मग खिशेतनं त्याने रिव्हॉल्वर काढली बाहेर आणि असं शूट केला. पण तो बहुतेक फायर मिस झाला. मिस फायर झाला. मग 3-4दा त्याने फायर केला. या स्वीट मॉलमध्ये गोळीबार होत असेल तर पोलिसिंग कशा पद्धतीत चाललंय हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. ठीक आहे, या घटनेत आरोपी अटक झालेत, पण ही गुंडगिरी थांबलीच पाहिजे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारची आहे. CCTV फुटेज तपासून आरोपींना जेरबंद करण्यात आलंय आणि 2 कट्टे हस्तगत सुद्धा करण्यात आले आहेत. क्षीरसागर कोंडे यांनी आता परिश्रम घेऊन त्यामध्ये जे दुकानामध्ये फुटेज होते त्या फुटेजच्या आधारे त्या आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना मेहरबान कोर्टापुढं हजर करण्यात येणार आहे. घटनेच्या नंतर दुकानदारांनी खेळण्यातील बंदूक समजून त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं. पण व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी सिंहगड रस्ता पोलीस स्थानकात धाव घेतली. मांजरीमध्ये, केशवनगरमध्ये, दत्तवाडी जनता वसतमध्ये
सिंग रोडला आणि अशा बरेच विश्रांतवाडी वगैरे बऱ्याच ठिकाणी असे खुलेआम गुन्हेगारी चालू आहे, फुकट खाण्याचा प्रकार चालू आहे, दहशतवाद निर्माण होतो आहे आणि जर खायला मिळालं नाही तर हत्यारांनी दहशत करणं, हे वातावरण योग्य आहे का पुणे शहराला? तर आम्हाला असुरक्षितता निर्माण झालेली आहे. इथं व्यवसाय करायचा, स्वतःची सुरक्षा करायची, कुठेतरी पोलिसांचं वचक निघून गेलं आहे का? तर नक्कीच आम्ही याच्यावरती त्यांना दाद मागणार आहोत. पुण्यात नुकतेच नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारलाय. पण गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढत त्यांचं स्वागत केलंय असं कोयता गँग आणि झालेल्या गोळीबारांच्या घटनांनी समोर येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मंडळी, राजकीय पक्ष मोर्चे काढतात. मोर्चाच्या माध्यमातून गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलं जातं. पण सोलापूरमध्ये एक आगळा वेगळा मोर्चा निघाला. चक्क बेंड, बाजा आणि बारात. काय होतं त्या मोर्चात? चला पाहूयात. म्हणतायत की आमचं लग्न लावून द्या. लग्न होत नसल्यानं सोलापूरमध्ये लग्नाळू मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावरती ते धडकले. कुणी मुलगी देतं का मुलगी? भविष्यात मला बायको मिळेल का? हेच त्यांचे मुख्य प्रश्न होते. वय उलटून चाललं तरी लग्न होत नाही, त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला. जवळपास 100 बिनलग्नाचे नवरदेव यात सहभागी झाले. तर 20 नवरदेव घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. आम्हाला मुलगी मिळत नाही. मुलगी मिळत नाही कशामुळे की मुलींच्या आईवडिलाची मुलीची अपेक्षा असते की सरकारी नोकरदार पाहिजे, 10-20 एकर शेती पाहिजे मुलाला. त्यामुळे आम्ही हे मोर्चात सहभागी झालेलो आहोत. सर, राज्यानं कायदा करून दिलेला आहे की 21 वर्ष झाल्यानंतर मुलांचं लग्न करायचं, 18 वर्ष झाल्यानंतर मुलीचं लग्न करायचं. आज मुलांची परिस्थिती काय या ठिकाणी झालेली आहे? 21 वय उलटून गेलेलं आहे. कुणाचं 25, कुणाचं 28, कुणाचं 30, कुणाचं 35, कुणाचं 40 वय झालंय, तरी देखील या ठिकाणी लग्न होत नाही. म्हणून या सरकारनं ज्या ज्या निर्णय घेताना जे चुका केलेल्या आहेत ते चुका सरकारनं दुरुस्त न केल्यामुळे आज या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. बेटी बचाव बेटी पढाव हा फलक हाती घेतलेल्या लग्नाळूंनी गर्भलिंग निदान कायदा कडक करावा अशी मागणी केली. अनेक व्यक्ती गर्भलिंग निदान चाचणी करून मुलगी असल्यास तिला गर्भातच मारून टाकतात. त्यामुळे मुलींची संख्या कमी होत चालली आहे, याकडे लक्ष वेधण्यात आलं. एकंदरीतच शहर आणि गावांमध्ये अनेक तरुण सध्या अविवाहित आहेत. ही सामाजिक समस्या सोडवणं गरजेचं झालंय, कारण लग्न करावं, संसार थाटावा ही सर्वच तरुणांची इच्छा असते. दोघांचं सुखी घर असावं हे स्वप्न त्यांनी पाहिलेलं असतं. हे त्यांचं स्वप्न या गाण्याप्रमाणे साकार व्हावं. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.